आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। पाहुयात एक मोठी बातमी। SBN मराठीने गोपीचंद पडळकर ऐन लोकसभेच्या तोंडावर नॉट रिचेबल ही बातमी प्रसारित केल्यानंतर गोपीचंद पडळकरांनी खुलासा केलाय। भाजपच्या नेत्यांना माझं आवाहन आहे की भाजपची उमेदवारी संजय पाटील यांना जाहीर करा। त्यांनी मला आव्हान दिलं होतं, लायकीचं असेल तर उभे राहा। मी त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे। सांगली जिल्ह्यातील तमाम जनतेला मी नम्रपणे आवाहन करतोय। माझी भूमिका आज मी जाहीर केलेली आहे। विटा येथे पत्रकार परिषद घेऊन गेल्या अनेक दिवसापासून मी लोकसभा निवडणूक लढवावी या सांगली जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, नोकरदारांची आणि बहुजन समाजातील लोकांची मागणी होती आणि त्या मागणीचा आदर करून मी लोकसभेची निवडणूक लढणार हे आज मी स्पष्ट करतोय। माननीय संजय पाटील यांनी मला गेल्या महिन्यामध्ये आव्हान दिलं होतं की लायकीचं आहे तर उभा राहा। मी आज त्यांना आव्हान करतोय, तर तुमची आणि माझी लायकी काय ते आता लोक जिल्ह्यामधली ठरवतील। लायकी कोणाची काय आहे हे जनता दाखवेल। सांगली लोकसभेची निवडणूक मी 100% लढवणार आहे। आज माझा पक्ष फायनल नाही, चिन्ह फायनल नाही, पण माझी उमेदवारी 100% आहे। आता कुठलीही मनामध्ये संदिग्धता न ठेवता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी विटा येथे पत्रकार परिषदेत केले। तुमची लायकी वाढवायचं काम करण्यामध्ये गोपीचंद पडळकर प्रमुख होता आणि अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते होते। आज जर तुमची लायकी जिल्ह्यामध्ये होती तर तासगाव विधानसभेची सीट 28,000 मतांना पडते कशी? तुमची लायकी काय ते आता लोकांच्या पुढे आपण दोघं जाऊया। भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे, पण भारतीय जनता पार्टीचं काम तुम्ही कालही केलं नाही, आजही केलं नाही, उद्याही करणार नाही। भारतीय जनता पार्टीशी गद्दारी करण्याचं काम तुम्ही केलंय। मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे गेल्या अनेक वर्षापासून काम करत होतो आणि तिथं माझी भूमिका पक्षाशी प्रामाणिक होती। गोपीचंद पडळकर म्हणाले, मी आणि उत्तराव जानकर यांनी लोकसभेची निवडणूक लढावी अशी कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली आहे। जिल्ह्यातील अनेक लोकांनी आणि नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलाय। लोकसभा निवडणूक लढणे गरजेचे आहे, त्यामुळे जनतेच्या भावनेचा आदर करून सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचे फायनल केले। कार्यकर्त्यांशी आणि जिल्ह्यातील लोकांशी बोललो, त्यामुळे आज मी माझा उमेदवारीचा निर्णय जाहीर करतोय। संजय पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, संजय पाटील यांची लायकी वाढवण्याचे काम प्रमुख सरदार म्हणून मी आणि माझ्याबरोबर कार्यकर्त्यांनी केले। लायकी तुमची पहिली काय होती, आज काम आहे। त्यांच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, त्यात अजितराव घोरपडेंची जागा तुमच्यामुळे 28,000 पडली आहे। तुमची लायकी असती तर ती जागा निवडून आली असती। तुम्ही पक्षाशी गद्दार होता। आजही भारतीय जनता पार्टीमधनं तुम्हाला तिकीट मिळावं आणि भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला तिकीट द्यावं। संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर यांची फाईट झाली पाहिजे ही जनतेतली मागणी आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला फाईट द्यायला आज रणांगणामध्ये उतरलोय। माझा पक्ष निश्चित नाही, मी कुठल्याही पक्षामध्ये चिन्हावरती निवडणूकमध्ये रणांगणामध्ये असेल, पक्ष माझ्यासोबत नसेल तर मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे। त्यामुळं जिल्ह्यातल्या लोकांनी आता कुठलीही संदिग्धता मनात न ठेवता, कुठल्याही शंका कुशंका मनामध्ये न ठेवता लोकसभेच्या प्रचाराला कामाला लागावं एवढीच मी आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।